हॅलो हाय नमस्कार. तर मी आज बनवणार आहे पावट्याची झणझणीत आमटी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी लागणारे 2 आकाराचे छोटे छोटे कांदे कापून घेतलेत. त्यासाठी लागणारे कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या आणि हे डाळवं, कोथिंबीर आणि मी पावटा कुकरला 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेतला कारण मऊ होतोय. चला आता वाटण बनवून घेऊया. तव्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, थोडा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. चांगला परतून भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा चांगला भाजतो. कांदा छान भाजलाय. थोडी मिरची भाजून घ्यायची, गरम करून घ्यायचं. अद्रक लसूण पण भाजून घ्यायचं, टाकून भाजून घ्यायचं. एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊया. मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मसाला वाटून तयार आहे. तर चला तर मग भाजीला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल टाकून थोडा पावटा परतून घ्यायचा. असा पावटा भाजला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता भाजीला फोडणी देण्यासाठी मी 2 माप तेल टाकते. आपला घरगुती मसाला टाकायचा. मी 1.5 चमचा वापरते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा. आपण मसाला वाटून घेतलेला टाकून भाजून घ्यायचा. चांगला भाजून घ्यायचा मसाला तेलात. चमचा धना पावडर मसाला भाजला आहे. आता पावट्याचे बिया टाकून घ्यायचे. तर मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जितके हवे भाजी तेवढी पाणी टाकून द्यायचं. चवीपुरतं मीठ. चांगली शिजू द्यायची. थोडीशी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची. एवढी छान भाजी लागते ना, जबरदस्त. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली.